इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची अचानक पाकिस्तान दौऱ्यावर काल मध्यरात्री इस्लामाबादमध्ये दाखल. लष्कर प्रमुख मुनीर पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांची भेट, मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांशी भेट होणार नसल्याची तूर्तास माहिती. आखाती युद्धाच्या शांती वार्तेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता. चर्चेसाठी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची पाकिस्तानात, तर अमेरिकेचं शिष्टमंडळ आज पाकिस्तानला पोहोचणार. अमेरिकेसोबतच्या चर्चेचं कोणतंही वेळापत्रक निश्चित झालेलं नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं अराघची यांच्या भेटीसंदर्भात निवेदन जारी केलं. इराणकडून अमेरिकेशी थेट चर्चा होणार नाही, केवळ मध्यस्थामार्फतच इराण आपली भूमिका मांडेल, निवेदनात माहिती. एकीकडे शांती वार्तेचे वारे वाहत असताना दुसरीकडे ट्रम्प यांच्या धमक्याही सुरूच. करार झाला नाही तर इराण नष्ट करू. इराणमधील 75% टार्गेट्स अमेरिकेनं आधीच उडवल्याचा दावा. करार न झाल्यास उर्वरित टार्गेट्सही उडवणार. असीम मुनीर आणि इशाक दार यांनी अब्बास अराक्ची यांचं स्वागत केलं. परराष्ट्र मंत्री इशाक दार, फील्ड मार्शल असीम मुनीर आणि गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी नूर खान हवाई तळावरती उपस्थिती. अब्बास अराक्ची यांचं विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत दाखल होताच एस्कॉर्ट. पाकिस्तानी हवाई दलानं रावळपिंडीपर्यंत एस्कॉर्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरून जोरदार रस्सीखेच. अनेक इच्छुकांकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट. काही इच्छुकांकडून अजित पवारांनी आश्वासन दिल्याचा दावा, तर काही जणांकडून सोशल मीडियावर पत्र लिहून उमेदवारीची मागणी. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर आता संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांचा शिवीगाळ करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल. कारच्या बोनेटवर बसून कुणाल गायकवाड यांचा शिवीगाळ. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून मतभेद असले तरी आतील आशय शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा. खासदार निलेश लंकेंचं मत, महाराजांच्या नावावर वाद घालण्यापेक्षा त्यांचे विचार घराघरात पोहोचवणं गरजेचं असल्याचं विधान. आज पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या नावावर वादविवाद घालण्यापेक्षा आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आज आमच्यासारख्या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे. अनेक किल्ल्यांवर आलं पाहिजे, स्वच्छतेसाठी सहभाग घेतला पाहिजे. जळगाव शहरातील अतिक्रमणावरून राष्ट्रवादी नेत्या प्रतिभा शिंदे आणि भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. महापौरांच्या हॉटेलचं बेसमेंट अतिक्रमण करून बांधण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदे यांनी केलाय. त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे, त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे. तिकडे त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात. तर ते अतिक्रमण काढा. शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी, त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा. पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांना महापौरांचं उत्तर, हॉटेलच्या बांधकामात अतिक्रमण असल्याचं सिद्ध करा, त्यानंतर आपण अतिक्रमण काढू. महापौर दीपमाला काळे यांची भूमिका. महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत, पण ते जे हॉटेलचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे, तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे. तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत. आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे, तपासून त्याची कारवाई करण्यात यावी. एवढंच मी उत्तर प्रतिभा त्यांना देते. अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बावटा. शेकापचे अनंत पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. धाराशिवमध्ये संरक्षण साहित्य निर्मितीचा मोठा प्रकल्प, 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर 3000 तरुणांना रोजगार मिळणार. राज्य शासनाकडून इंटिग्रेटेड प्रोजेक्टचा दर्जा, तर भविष्यामध्ये डिफेन्स हब उभारण्याचं नियोजन असल्याचीही माहिती. डिफेन्सचा एक क्लस्टर करण्याच्या बाबतीतलं नियोजन आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशजी निबे हे उद्योजक त्यांच्या ग्लोबल फोर्ज नावाच्या कंपनीच्या माध्यमातून TNT आणि प्रोपेलंट
ह्या 2 गोष्टीचं उत्पादन धाराशिवच्या कौडगावमध्ये करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. साधारण 2-1 हजार कोटीची गुंतवणूक, 2000 इंजिनियर्सना रोजगाराची संधी आणि अधिकचे 1000 इथे लोकांना काम उपलब्ध होणार आहे. धारावीतल्या नागरिकांना आता 500 चौरस फूट घर मिळणार आहे. धारावीतील चाळी आणि इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. सुधारित निवृत्ती वेतन योजनेसाठी पुकारण्यात आलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे. गेल्या 4 दिवसांपासून 18 मागण्यांसाठी संप सुरू होता. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर लेखी आश्वासन, त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल. नागपूरच्या दयानंद आर्या या शाळेतील प्रकार. आरोपी शिक्षिका फोनवर बोलताना विद्यार्थिनींनी लघुशंकेसाठी विचारणा केल्यानं संतापलेल्या शिक्षिकेनं केस पकडून मारहाण केली होती. सांगलीच्या जत तालुक्यातील सनमडीमध्ये तलावात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचा मृत्यू. हर्षद कांबळे आणि जगदीश मोरे असं 15 आणि 14 वर्षीय मुलांची नावं. नागपूर भंडारा महामार्गावरती मौदाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक. अपघातात ट्रकला भीषण आग. मागच्या ट्रकमधील चालकाचा जळून मृत्यू तर उभ्या असलेल्या ट्रकमधील चालक गंभीर जखमी. कोल्हापुरात गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एजंटला अटक. पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडीमधला प्रकार. आरोपी ऋषिकेश खोत यानं BHMS शिक्षण अर्धवट सोडून दवाखाना थाटला होता. वर्ध्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई. दुचाकीसह मुद्देमाल जप्त. शहर पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. भिवंडीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू. कुटुंबियांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप. उपचारादरम्यान नितीन वाघमारे यांचा मृत्यू. योग्य उपचार न झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप. कुटुंबियांची पोलिसात तक्रार. त्या डॉक्टरला दिशा झालीच पाहिजे. माझ्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे. माझं लेकरू करतं स्वतः चांगलं होतं. माझं लेकरू बोलतात चालता गेले. माझ्या लेकराचे छोटे मुलं आहेत. ह्या गोष्टीचा न्याय मला मिळालाच पाहिजे. माझ्या लेकरांना त्याच्या दवाखान्याला शिक्षा झालीच पाहिजे. वर्ध्यात दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. वेगवेगळ्या कंपनीची दारू वाहनासह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. पुण्यातल्या वारजे भागात सलूनच्या दुकानात गोळीबार. घटनेत 1 जण जखमी. गोळीबाराचं कारण अजूनही अस्पष्ट तर आरोपी घटनास्थळावरून फरार. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये BCom तृतीय वर्षाच्या पेपरफुटी प्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल. पेपरफुटीची चौकशी करण्याची ठाकरेंच्या युवासेना आणि अभाविपची मागणी. परीक्षा अधिकारी आणि इतर लोकांना पाठीशी घातलं जात असल्याचाही युवासेनेचा आरोप. पेपरफुटी प्रकरणी BKC पोलीस स्टेशनला FIR दाखल केला. पण या गोष्टीचं दुःख वाटतं की ही घटना घडून जवळजवळ 15 तारखेला ही घटना विद्यापीठाच्या लक्षात आली होती. पण त्याच्यानंतर देखील केवळ विद्यापीठाच्या एका डिपार्टमेंटमध्ये हा पेपर फुटला आहे. आपण आपल्यावर फुटू नये म्हणून विद्यापीठाने दिरंगाई केली का असा संशय आम्हाला येत आहे. उशिरा का होईना मुंबई विद्यापीठाने काल उशिरा रात्री FIR दाखल केला. जळगाव MIDC मध्ये कपाशीच्या कंटेनरला भीषण आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेनं मोठा अनर्थ टळला. 2 गाड्यांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण. हजारो रुपयांचं नुकसान. वाशिमच्या मेडशी इथं पहाटे दरम्यान फर्निचरच्या दुकानाला आग. दुकानात लाकडी साहित्यामुळे आगीचं काही वेळातच रौद्र रूप. आग विझवण्यासाठी JCBच्या सहाय्यानं दुकानाचे पत्रे तोडून प्रयत्न. 2 तासांपासून आग कायम. गोंदियातील राजेगाव बालाघाट इथं उभ्या ट्रकमधून 130 पोती तांदळाची चोरी करून खुल्या बाजारात विक्री. 4 पोलिसांनी अटक केली. शासकीय गोदामातून तांदूळ नेला जात असताना चोरी. कर्णकर्कश सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेटवरती रोड रोलर फिरवला. जळगाव वाहतूक पोलिसांची 100हून अधिक वाहनधारकांवर कारवाई. आमच्या रस्ते सुरक्षा अभियान चालू आहे. त्या अभियानाअंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम राबवत आहोत की
रस्त्यावर हे जे कर्कश वाजवत जाणारे फॅन्सी नंबर प्लेटवाले ते आज त्या मोहिमेअंतर्गत आम्ही ते रोड फिरून त्याला नष्ट केलेले आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.